निलेश 11 रेडी या टीमकडनं ओपनिंग पेअर कॅप्टनने प्रमोट केलंय. दोन बॅटर आपण पाहतायत, जितेंद्र नागोजी, हरी गौडा. सलामीसाठी दोन बॅटर मैदानात. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं षटक महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं असेल आणि या पहिल्या षटकासाठी वर्णी लागते राकेश सारंग. आपण पाहतोय स्क्रीनवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून महत्वपूर्ण सांघिक पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. निलेश 11 रेडी विपक्ष अनबी स्पोर्ट. सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे पंच, आपण सामना थोडा फास्ट घ्या प्लीज, हरिअप. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर आपण पाहतोय विठोबा तांडेल. पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय राकेश सारंग नामक गोलंदाज. पहिला डॉट बॉल. पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, गती होती या बॉलला, वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता आणि इथं मात्र बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आपण पाहतोय या महत्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्ले या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज किती धाबा जमवतील पाहायचंय. आपण या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून पाहतायत. डीप मिड विकेट, डीप वाईडिश लॉंग ऑन. यावेळी अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपण पाहतोय राकेश सारंगकडनं. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात पाहायला भेटते अनबी स्पोर्ट वेंगुर्ले या टीमकडनं. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही, 0 धाबा धावपलकावर. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. एक महत्वपूर्ण लढत दोन्ही टीमसाठी, करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना आपण पाहतोय. नॉकआउटचा सामना. यावेळी पुन्हा एकदा खोलात टाकला होता हा बॉल, पॅचची कडा आणि इथं मात्र कॉट बिहाइंड. विकेट क्रमांक पहिला हादरा बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. हरी गौडा हा माघारी परततोय. पहिली प्राइज विकेट. हरी बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी गजा सूर्याजी आपण पाहतोय. पहिला धक्का बसतोय 0 या धावसंख्येवर. हरी हा मागे परततोय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. टप्प्याचा बॉल इथं मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सीमारेषा पार येतोय खणखणीत. पहिला वेलकम षटकार पहिल्या डावामध्ये गजा सूर्याजीच्या बॅटमधून. आल्या आक्रमण केले, इरादे स्पष्ट केले गजा या बॅटरने. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे या खेळाडूला. पहिला वार लाख मोलाचा आणि या 6 धावेने धावपलकामध्ये बदल होतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 6 धाबा. 6 धावेने संघाचं श्री गणेशा केलं गजा सूर्याजी या बॅटरने. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, आकुट टप्प्याचा बॉल, फ्लाइटेड बॉल आणि इथं मात्र या बॉलवर कुठलाही अंदाज नाही, कुठलाही उत्तर नाही प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे. डॉट बॉल आणि डॉट बॉलने महत्वपूर्ण मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होतंय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 6 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथमतः या मॅचमध्ये बॅटिंग करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर निलेश 11 रेडी हा संघ आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर अनबी स्पोर्ट वेंगुर्ला हा संघ तगडा संघ आणि या तगड्या संघासमोर निलेश 11 रेडी हा संघ आपण पाहतोय संघर्ष करताना. निलेश 11 रेडी या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. अनुभवी खेळाडू आहे, तळापर्यंत फलंदाजी पण आहे या टीमकडे. हा सामना नक्कीच रोमहर्षक अतितडीचा होईल यात शंका नाही. गोलंदाजीमध्ये बदल होईल, चर्चा झाली, टीम मीटिंग झाली. महत्वपूर्ण षटक क्रमांक दुसरं कोणाकडे द्यायचं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागेल. प्रज्वल आपण पाहतोय स्क्रीनवर वैयक्तिक स्वतःकडून पहिलं आणि टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक. प्रज्वल नामक गोलंदाज आपण पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा असेल
तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे जितेंद्र नागोजी, लेफ्ट हँडर बॅटर. पहिला बॉल फेस करेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. टोटल 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला बॉल, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली. आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांनी दंडात्मक कारवाई आल्या आल्या प्रज्वल या बॉलरवर केली. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. वाईटने सुरुवात होते आणि या अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी बैठक फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क आणि इथं मात्र कॉट बिहाइंड. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसतोय. जितेंद्र नागोजी हा सस्तात माघारी परततोय. काहीसा बैठक फटका खेळायचा प्रयत्न होता आणि इथं मात्र टायमिंग खराब आणि दुसरा धक्का बसतोय निलेश 11 रेडी या टीमला. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. दुसरा हा सामना आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना. पहिला सामना आपण पाहिला आणि या पहिल्या सामन्यामध्ये आजगाव संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिला संघ ठरलेला आहे सेमीफायनल मध्ये जाणारा आजगाव संघ. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय. 4थ्या क्रमांकासाठी ग्लेन हा बॅटर आपण पाहतोय. नक्कीच संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. स्वतःला सिद्ध करावा लागेल. ग्लेनला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. एक चांगली भागीदारी करावी लागेल ग्लेन आणि त्याला साथ देतोय गजा सूर्याजी या दोन्ही बॅटरांना. गोलंदाज सज्ज असेल प्रज्वल नामक गोलंदाज. पहिला व्हाईट बॉलने सुरुवात, त्यानंतर विकेट प्राप्त केली, कमबॅक केलंय. ओव्हर द विकेटचा मारा. या बेलवर फुल टॉस बॉल होता. इथं मात्र ऑन साईडला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका आपण पाहतोय. काहीसा मनगडी फटका आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉट मिडवला क्षेत्ररक्षक तेजस जुलेकर नावाचं प्रोटेक्शन. एकच धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पुढील बॉल प्रज्वल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने हा फटका केलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव असेल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. 4 षटकांचा मर्यादित सामना आपण पाहतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. यावेळी थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न होता. फ्रंटफुटचा वापर केला होता ग्लेनने आणि ते मात्र चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आपण पाहतोय प्रज्वल कडनं. यावेळी खोलात टाकला होता ऑन साईडला. हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तेजस जुलेकर पोहोचतोय. एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त करून टाकतोय क्षेत्ररक्षक. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावेंसाठी संघर्ष नक्कीच करावा लागेल प्रतिस्पर्धी संघाला. रेडी या संघाला. यावेळी ऑन साईडला उंचाई लंबाई इथं मात्र दुरी कमी पडते. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर केलंय. विकेट क्रमांक तिसरा धक्का बसतोय. गजा सूर्याजी बॅक टू द पॅव्हलियन. डीजे आजच्या दिवसातील तिसरा उपांत्य फेरीचा सामना यानंतर होईल. बालू 11 मळगाव विपक्ष सह्याद्री स्पोर्ट निरवडे या दोन संघामध्ये हा सामना होईल. आपण इनिंग ब्रेक झाल्यानंतर टॉस साठी लगेच जायचंय. दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं. यानंतर तुमचा लगेच सामना होईल. इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण टॉस साठी यायचंय. तर आपण पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परत आहेत रेडी या संघाचे आणि न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय. अक्षय
हा मै सीधे साधे अक्षय अक्षय हा बॅटर. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. आरवलीश्वर आरवली आयोजित आरवलीश्वर चषक 2025 ची ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा फायनल डे आपण पाहतोय. अनिरुद्ध नामक गोलंदाज सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं आणि टीमकडनं षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल आणि पहिला बॉल पेस करेल ग्लेन फर्नांडिस. अकुट टप्प्याचा बॉल. यावेळी बॅटची कडा आपण पाहतोय. चेंडू बॅटचा चुंबन घेतोय आणि इथं मात्र विकेट किपर कुठलीच चूक करत नाही. विठोबा तांडेल कॉट बिहाइंड विकेट क्रमांक आपण पाहतोय चौथा. चौथा हादरा बसतोय. ग्लेन बॅक टू द पॅव्हलियन. आघाडीचे 4 फलंदाज सस्तात महागारी परत आहेत आणि निलेश 11 रेडी हा संघ बॅकफुटवर येताना आपण पाहतोय. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. तुम्हाला नक्कीच कष्ट करावे लागतील, कारण क्षेत्र कोणतेही असो कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट आणि संघर्ष हा करावा लागेल. काही चेंडूचा खेळ शेष आहे आणि त्या चेंडूवरती तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल आणि आता मात्र हरणाची गती घ्यावी लागेल. टॉप खेळमध्ये फलंदाजी करावी लागेल. आपण ड्रोन नक्कीच व्ह्यू पाहू शकतात. अप्रतिम या स्पर्धेमध्ये आपण लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा पाहतोय. टेनिस क्रिकेट इन आपण पहिली वेबसाईट भारतातील टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतात. ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट नक्कीच आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहतायत त्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेटचे सर्व संतोष नाणेकर आपलं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर गौरव सावंत जोडले गेले कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं पण सहर्ष स्वागत. त्यांचे सर्व साथीदार आपलं पण सहर्ष स्वागत. आपण वळूया मॅचकडे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय नितेश राहुल. आपण पाहतोय 6व्या क्रमांकासाठी. अनिरुद्ध ऑन द मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट. या बिखोलात टाकला होता ऑन साईडला हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात केली नितेश राहुल या बॅटरने. नितेश इट्स ऑफ द मार्क आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकवर धावसंख्या टोटल 11 धावा. धावपलकवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर. धावेंसाठी संघर्ष आपण पाहतोय. रेडी संघ करतोय पण मोठे फटके घेण्यापासून जकडून ठेवलंय, थांबून ठेवले प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, चांगली लेंथ लाईन आपण पाहतोय. याबी थोडासा अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड बॉल शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न होता आणि इथं मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. बॅटिंग लाईन कडनं रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे आणि आमचे तिसरे पंच टीव्ही पंच सर उत्तम मोठे जोडले जातील. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. तर हा डॉट बॉल आपण पाहतोय. तर धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 11 धावा. धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल अनिरुद्ध ऑन द मार्क राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी अक्षयच्या बॅटमधून आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय, थोडीशी मिसफील्ड. चांगला बॅकअप पाहायला भेटतोय. राकेश सारंग त्या क्षेत्ररक्षकाला पांघरून घालतोय. एक धाव पूर्ण केली जाईल दोन्ही बॅटरकडनं आणि या एकरी धावसंख्येने धावपल कव्हर धावसंख्या टोटल एका डझनावर. मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 धावा धावपल कव्हर. 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. नितेश राहुल या बॅटरकडे क्षमता आहे, मोठे फटके घेण्यासाठी माहीर बॅटर आहे. पुढे बॉल, टप्प्याचा बॉल, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसरी घेतली आणि इथं मात्र या बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क आपण पाहिला नाही. या बॉलवर डॉट बॉल. कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. डाऊन द लेग साइड बॉल पिच झालाय. इथं मात्र विकेट किपर फंबल होतोय. धावेंची लईलूट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतोय दोन्ही बॅटरमध्ये आणि या कपल धावेने धावपल कबर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपल कबर नाममात्र 15 धावा धावपल कबर. या धावा सुद्धा तुम्हाला क्रमप्राप्त धावा आहेत. जर आपल्या बॅटमधून मोठे फटके येत नाही तर डबल सिंगल या धावेवर तुम्ही भर द्या. आणि इथं मात्र पुढील बॉल घेऊन सज्ज असेल अनिरुद्ध ऑन द मार्क. टप्प्याचा बॉल यावेळी बॅकफुटवर जाऊन जागा बनवली होती या फटक्यासाठी. मोठा फटका घ्यायचा सजवायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही आणि बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉलने महत्वपूर्ण तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 18 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावपल कबर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. ओ टू डीजे. या ओव्हर क्रमांक 14 प्रतीक डिचलकर नामक गोलंदाज असेल. चौथ्या षटकासाठी वर्णी लागली. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं आणि आपल्या टीमकडनं चौथं षटक महत्वपूर्ण स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर आपण पाहतोय. प्रतीकवर जबाबदारी दिली या चौथ्या षटकासाठी. अंतरिम षटक या पहिल्या डावाचं. पहिला बॉल आणि पहिला बॉल पेस करेल अक्षय नामक बॅटर. टप्प्याचा बॉल यावेळी गुडलँड स्पोर्टवर बॉल आणि इथं मात्र टप्पा पडल्यानंतर उसरी घेतली. पंचांचा वन बाउन्सचा इशारा आलेला आहे आणि इथं मात्र पहिला डॉट बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात करतोय. नक्कीच अक्षयला निशब्द करणारा बॉल होता. यावेळी फटका बसतोय बॅटची कडा. इथं मात्र विकेट किपर कुठली चूक करत नाही. अजून एक हादरा बसतोय. प्रतिस्पर्धी संघाला 5वा धक्का बसतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 आणि पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर आहे. प्रथमतः बॅटिंग करतो या मॅच मध्ये निलेश 11 रेडी संघ हा बॅकफुटवर येतोय. न्यू बॅटर कवरेज कांबळी मैदानात पाऊल टाकतोय. मोठे फटके नक्कीच तुम्हाला घ्यावे लागतील. काउंटर अटॅक करावा लागेल. काही चेंडूचा खेळ शेष आहे या षटकातील. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. एक सन्मानजनक धावफलक उभारायचा असेल तर नक्कीच तुम्हाला संघर्ष करावा लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. निलेश 11 रेडी विपक्ष अनवी स्पोर्ट वेंगुर्ला या दोन संघामध्ये. पुढील बॉल ऑन द मार्क. प्रतीक डिचौलकर एक उभरता व खेळाडू. टप्प्याचा बॉल या आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल प्रतीकला. प्रतिस्पर्धी संघाला एक अतिरिक्त बोनस रूपामध्ये धाव खर्च करतोय आणि या एका धावेने धावफलक परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपल कव्हर नाममात्र 16 धावा. या मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. फटका पसतोय. टॉप एज चेंडू हवेत आणि चेंडूचे खाली. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज कवरेज कांबळीचा संपला खेळ.
न्यू बॅटर ओमकार मैदानात पावलं टाकतोय. टोटल स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 16 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक प्रगतीपथावर. या मॅच साठी आपण दोन ऑफिशियल पाहतायत, सर बाबू टेमकर, त्याचबरोबर सर किशोर भगत सर, आणि त्याचबरोबर तिसरे पंच टीव्ही पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले सर उत्तम मोठे. आपलं पण वेलकम. या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये यावेळी ऑन साईडला बॉलला ढकललाय, चेंडूचा प्रवास होतोय, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं मात्र एकच धाव आणि या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 17 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये उडाया कृष्णा देवजी, योगेश परब, अणसुरकर, त्याचबरोबर आजचा बर्थडे बॉय सुमित काळसेकर. तर नक्कीच आमचा बर्थडे बॉय सुमित काळसेकर, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो श्रीदेव वेतोबा चरणी, त्याचबरोबर ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुमित काळसेकर. आणि इथं मात्र पुन्हा एकदा मैदानात वळूया. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 19 धाबा धावपलकावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. लास्ट बॉल टू गो. यावेळी मोठा फटका आहे, पुलचा फटका होता, पसलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला कॅरी करते आणि मात्र विकेट क्रमांक सातवा धक्का बसतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज प्रतीक डिचोलकर आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. 24 बॉलचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग केली निलेश 11 रेडी या टीमने आणि धावपलकावर धावसंख्या जमवली आहे ती टोटल 19 धाबा आणि प्रतिस्पर्धी संघाला 20 धाबांचं लक्ष ठेवलंय. 20 धाबांचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल. ते अनमी स्पोर्ट वेंगुर्ला या टीमला टार्गेट 20. तर आपण वळूया दुसऱ्या डावाकडे. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवलीश्वर चषक 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम. कॉमेंट बॉक्स मध्ये आवाज ऐकूया दुसऱ्या डावासाठी. आजचा बर्थडे बॉय सुमित काळसेकर आपल्यासोबत जोडले जातील कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद. उभादांडा क्रिकेट संघासोबत अनवी स्पोर्ट उभादांडा क्रिकेट संघ आपण पाहतोय आणि निलेश 11 रेडी अशा दोन संघादरम्यान ही महत्वपूर्ण उपांत्य फेरीतील लढत. आणि खेळाडूंना शूज कंपल्सरी असतील, सूचनेकडे देखील लक्ष असू द्या. कंपल्सरी चूज हे आहेत, त्यामुळे विनंती असेल रेडी क्रिकेट संघाकडे जर
विनंती असेल रेडी सगळीकडे जर स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे कंपल्सरी चूज हा नियम आहे या स्पर्धेत, त्यामुळे आपण सहकार्य करा. या स्पर्धेत कंपल्सरी शूज हा नियम आहे त्यामुळे 11ही खेळाडूंनी शूज परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ही सक्त सूचना या स्पर्धेतील नाही तर 5 धावांची पॅनल्टी देखील आहे. कर्णधाराने याची नोंद घ्या. पंचांचा ऑफिशियल सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला. गेम इज ऑन. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती बॅटर सज्ज. पहिला चेंडू शफल झालेत मोठ्या फटक्यासाठी. बॅटची वरील कडा कमालीचं झेल. विकेट किपर गजानन सूर्याजी यांच्याकडून पाहायला मिळते. कॅच ऑफ द मॅच. पहिल्या चेंडूवरती फलंदाज माघारी परतेल बनेल डगआउटचा शिखर. पहिल्या चेंडूवरती कमालीचं अप्रतिम झेल गजानन सूर्याजी यांच्याकडून पाहायला मिळालं. एका हाताने उलट्या दिशेला धाव घेत असताना हे झेल पकडले फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्रात आणि पहिल्या चेंडूवरती प्राइस विकेट देखील. 20 धावांचा बचाव करण्यासाठी विकेट सातत्याने घ्यावे लागतील आणि पहिल्या चेंडूवरती रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे याने ते विकेट मिळवले आपल्या संघासाठी. फलंदाजीत थोडंसं निराश केलं रेडी क्रिकेट संघाच्या सर्व फलंदाजाने, परंतु गोलंदाजीत नक्कीच ती चमकदार कामगिरी आज आपल्या संघासाठी करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला. रेडी एक्सप्रेस सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा हा सितारा पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवले आपल्या संघासाठी आणि सुरुवात जर पाहिली तर रेडी क्रिकेट संघासाठी हे चांगले देखील. या 20 धावांचा बचाव करत असताना या महत्वाच्या उपउपांत्य फेरी दरम्यान राकेश आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. मंथन स्ट्रायकी एंडवरती वेगवान चेंडू. अजून एक चांगला चेंडू पुढे टाकलाय. लेन चेंडू उजव्याशीच्या थोडासा बाहेर. चेंडू पंचांकडे नजरा फिरल्यात आणि स्क्वेअरसाठी आता मागणी करण्यात आली तिसऱ्या पंचांकडून. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आता रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली स्क्वेअर चेंडू पाहण्यासाठी, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसरा चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या थोडासा बाहेर आणि त्यावरती फलंदाजाकडून हा रिव्ह्यू पाहायला मिळतोय. विनंती असेल दुर्गेश पालेकर आपण जवळपास उपस्थित असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. फेअर डिलिव्हरी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गौरेश कांबळे. रेडी एक्सप्रेस कमालीचा चेंडू देखील आपण पाहिला ज्यावरती विकेट मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजच्या बॅट पासून थोडासा चेंडू दूर. निर्धाव चेंडू पुढे टाकलाय मोठा फटका इनसाइड आउट. वाडी स्ट्रॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू चाललाय वेगात गतीने, परंतु मैदानातील अडथळे जर पाहिलं तर आउटफील्ड आणि त्या आउटफील्ड वरती चेंडू स्थिरावलाय. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावेने सांघिक धावसंख्येचा आकार ओपन झाल्या धावपलकावरती. 20 धावांचा पाठलाग. एक गडी बाद 2 धावा धावपलकावर. प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू आणि तो गमावलाय वेंगुला क्रिकेट संघाने. फुलटॉस चेंडू स्लॉक स्टिपचा फटका स्क्वेअरच्या क्षेत्रात. डी फॉरवर्ड स्पेलेगला चेंडू वेगात गतीने प्रवास करेल सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार फलंदाज मंथनच्या बॅटमधून गौरेश यांच्या विरोधात आणि या चौकारात सांघिक धावसंख्या देखील 6 धावा धावपलकावर. फटका खूप चांगला होता, परंतु निर्बंध क्षेत्र आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू प्रवास करतोय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. अतिरिक्त जर पाहिलं तर धावसंख्या या निर्बंध क्षेत्रात आणि एक धावेने सांघिक धावसंख्या 7 धावा धावपलकावरती. एक रिव्ह्यू गमावला लागलाय वेंगुला क्रिकेट संघाला. सिंगल स्ट्राईक वरती फलंदाज राकेश. चांगला चेंडू पुढे टाकला हलक्या तरी फटका पॉइंटच्या क्षेत्रात बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्र शिकवते तर जोपर्यंत रोखतील एक धाव्या चेंडूवरती. सिंगल सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8 धावा धावपलकावरती.
20 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही करायचे आहेत. 12 धावा येणाऱ्या 18 चेंडूवरती. सामना पूर्णपणे सोपा अन्वेस्फोट उभादांडा क्रिकेट संघासाठी, परंतु कमी धावसंख्येचे सामने नेहमीच मोठे होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आता जर हा सामना विजय व्हायचा असेल रेडी क्रिकेट संघाला, तर विकेट त्या सातत्याने काढाव्या लागतील. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती फिरकीचा जादूगर ग्लेन. पहिला चेंडू स्पर्धेदरम्यान बाळू 11 मळगाव या टीमचे संघमालक सन्माननीय दीपक पटनाईक यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. यावेळी मोठा फटका ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय. चेंडू वाईड स्लॉंग ऑनला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी राकेशच्या बॅटमधून तडाखेबंद क्रॅकिंग षटकार ग्लेन फर्नांडिस याच्या विरोधात. पलकावरती 6 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धावणे गेला, परंतु त्यानंतर आक्रमक फटका देखील. याही वेळी सफल झालेत. आडवा बाटने फटका खेचलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. षटकार ठोकलाय ग्लेनच्या विरोधात आणि सामना देखील समाप्त केलाय MS धोनी स्टाईलने. राकेश सारंग बॅटरने 20 धावांचा पाठलाग अवघ्या 8 चेंडूवरती हा सामना अन्वेस्फोट उभादांडा क्रिकेट संघाने समाप्त केलाय. 20 धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय दिमाखात अन्वेस्फोट उभादांडा क्रिकेट संघ. हार्दिक अभिनंदन. पराभूत निलेश